नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल। संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार आहे। शासन निर्णय GR आलेला आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये व 2500 रुपये तुम्हाला भेटणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा। याच्या GR मध्ये काय काय दिले आहे ते संपूर्ण माहिती ह्या GR च्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जे मंडळी आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण याचा ऑफिशियल जो GR आलेला आहे तो आपण इथे बघू। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा पेन्शन योजना लाभार्थ्यांसाठी, त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्ध पगार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता हा GR 25 सप्टेंबर 2025 ला प्रसिद्ध झालेला आहे। इथे बघू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघू शकता की जो माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेच्या माहे सप्टेंबर, इथे बघू शकता माहे सप्टेंबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, इथे सांगितलं आहे। त्याचबरोबर सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेले अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँकेमध्ये खात्यात जमा करायची आहे, असं शासनाचा निर्णय आहे। तुम्ही बघू शकता कोणाला 1500 कोटी व 2000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे। त्यामध्ये बघू शकता तुम्ही इथे शासनाचा निर्णय काय काय आलेला आहे हे सुद्धा बघू शकता तुम्ही। माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। त्याचबरोबर हा दुसरा पॉइंट इथे बघू शकता तुम्ही, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना निकाय बँक खात्यातील पुढील तक्त्यात नमूद केलेल्या निधी वर्ग करण्यास या शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तुम्हाला माहिती आहे हे तुमच्या अकाउंटमध्ये सर्वात पहिले स्टेट बँकमध्ये पैसे घालतील, मग पैसे स्टेट बँकमध्ये घातल्यानंतर थेट तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला हे पैसे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। यामध्ये बघू शकता हे जे दोन आहे पुरवणी मागणी इथे केलेली आहे, तिथे तुमची रक्कम बघू शकता, इथे रक्कम दिलेली आहे। त्याचबरोबर पुरवणी मागणी हे दुसरी बघू शकता, इथे सुद्धा त्यांनी एवढे पैसे त्यांनी तुम्हाला सँक्शन केलेले आहे। हे जे मागील पैसे होते, मागील पैशापेक्षा ह्यावेळेसचे जे पैसे आहे ते तुम्हाला जास्त पाहायला इथे भेटणार आहे। त्याचबरोबर जे योजनेचे लाभार्थी आहे, जे 5 योजनेचे लाभार्थी आहे त्यापैकी 4 योजनेचे लाभार्थी जे असणार आहेत त्यांना 1500 रुपये थेट तुमच्या बँकमध्ये येणार आहे आणि जे दिव्यांग आहेत, दिव्यांग अनुदान आहेत त्यांना 2500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारची ही अपडेट होती। तुम्हाला जर कोणत्याही प्रकारच्या काही अडचणी असणार तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी कमेंटचं सर्व तुम्हाला उत्तर देणार तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असली तर। अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।